अखेर आज आता कर्जमाफीची केवायसी झालेल्या पात्र जवळपास 6 ते 6.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्ज खात्यावर जवळपास 5,000 कोटी रुपयाची कर्ज फेडीकरिताची जी रक्कम आहे ती जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे आणि ही माहिती राज्य शासनाच्या वतीने मिळत आहे. खऱ्या अर्थाने आता पहिल्या टप्प्यामध्ये 7,000 कोटी रुपयाच्या कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचं सांगण्यात आलेलं होतं, ज्यापैकी 5,000 कोटी रुपयाची रक्कम 6,22,000 हजार म्हणजे 6.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत जमा होऊन जाईल. तर तुमची सुद्धा केवायसी झालेली आहे का? आणि केवायसी जर झालेली आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या कर्ज खात्यामध्ये ती रक्कम आलेली आहे किंवा नाही, कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, खऱ्या अर्थाने यांनी सांगितल्याप्रमाणे हे फक्त खूप कमी शेतकरी आहेत आणि रक्कम सुद्धा खूप कमी आहे. 20,000 कोटीची तरतूद ऑलरेडी पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेली आहे, ज्यापैकी 20 लाख शेतकऱ्यांचा आकडा सांगितलेला होता. 16.5 17 लाख शेतकऱ्यांची यादी आलेली होती आणि 1 लाख जवळपास 1,40,000 ITRच्या माध्यमातून वगळण्यात आलेले होते. तरी 15,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये त्यांच्या कर्ज माफीकरिताची जी रक्कम आहे ती जमा होऊ शकणार आहे. मग आता इथून पुढे ज्यांची नावे येणार किंवा जसजशी ज्यांची केवायसी होणार किंवा ऑलरेडी नावे आलेली असताना सुद्धा काही अडचणी येत आहेत, तांत्रिक बाबीच्या त्रुट्या येत आहेत, त्या दूर करून केवायसी झाली की त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी रक्कम आहे ती तातडीने जमा होणार आहे. त्याकरिता असं वेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन ॲट ए टाइम त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशातला कुठलाही काही भाग नाहीये. आजचा जो भाग आहे म्हणजे आजची जी रक्कम आहे ती ॲट ए टाइमच डीबीटीच्या द्वारे या कर्ज खात्यांमध्ये जमा करण्यात आल्याची माहिती राज्य शासनाच्या वतीने मिळत आहे. त्यामुळे वेळप्रसंगी डीबीटीचं सर्व्हर जसं चालेल त्यानुसार आज संध्याकाळपर्यंत या 6,22,000 म्हणजे सव्वा सहा किंवा 6.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये 5,000 ते जवळपास 7,000 कोटी रुपयाची जी कर्जमाफीची रक्कम आहे ती आजच्या आज जमा होऊन जाईल शेतकरी मित्रांनो. आणि एवढंच काय तर ज्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीची रक्कम जमा झाली आणि त्यांचं कर्ज माफ झालं त्यांना परत नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याकरिता बँकांना स्पष्ट निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत शेतकरी मित्रांनो. तर मग आता तुमची केवायसी झालेली असेल किंवा तुम्हाला मेसेज आलेला असेल त्यानुसार किंवा उद्या परवाकडे किंवा सोमवारला तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड वगैरे नाव तुम्हाला सोबत कर्ज खात्याचं जर बँक पासबुक मिळालेलं असेल तर ते बँक पासबुक सोबत घेऊन बँकेमध्ये विचारपूस करा, शहानिशा करा आणि ते जर कर्जमाफ झालेलं असेल तर नवीन कर्जाकरिता त्यांना विचारपूस करू शकता, नवीन कागदपत्र वगैरे, कारण की बँकांना ऑलरेडी तसे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात दिलेली उशिरा काय होणं परंतु आता जमा होण्याकरिता सुरुवातच आता होत आहे. या अगोदर जय महाराष्ट्र आणि इतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांमध्ये काही शेतकऱ्याच्या नावासहित कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याची बातमी मिळालेली आहे. सोबतच काही वृत्तपत्रामध्ये काल आणि आज सुद्धा आलेली आहे त्यांच्या नावासकट. परंतु असो हरकत नसावी, ते कदाचित त्यांनी सुरुवात म्हणजे ट्रायल बेसवर करून पाहण्याचा प्रयत्न केला असेल किंवा खरं खोटे जे काही जे असेल ते. परंतु आज तुम्ही आता स्वतः पाहू शकता, तुम्ही स्वतः चेक करू शकता तुम्हाला मेसेज वगैरे आलेला आहे किंवा नाही, किंवा सोमवारपर्यंत बँकेमध्ये जाऊन या गोष्टीची शहानिशा करून त्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही नोंदवू शकता. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीचे पैसे जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. ही जी गोड बातमी आहे, दिलासादायक बातमी आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना आपण आपल्या पेजच्या चॅनलच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत कला NK अग्रवाल, या व्हिडिओच्या माध्यमातून दिली. आशा करतो नक्कीच तुम्हाला माझ्या इतर व्हिडिओंप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली ही माहिती सुद्धा तुमच्याकरिता उपयोगी ठरेल, लाखमोलाची ठरेल. तर बघा शेतकरी मित्र, अशीच उपयोगी विश्वासार्ह नवनवीन माहिती मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला, पेजला, ज्याचं नाव आहे कृषक भारत कला NK अग्रवालला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, लाईक करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि हाईपचे बटन सुद्धा दाबून आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा अपडेट मिळेल आणि ते सुद्धा नवीन पीक कर्जाकरिता बँकेशी संपर्क साधतील शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या अखेरीस सांगतो, प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणतो. म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा जशी आणलेली आहे त्याप्रमाणेच भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.